हाय स्टुडंट, रोटेशनल डायनामिक्स हा आपण लेसन स्टार्ट केलेला आहे 12चा. आणि या रोटेशनल डायनामिक्समध्ये फर्स्ट लेक्चरमध्ये आपण सर्क्युलर मोशन आणि सर्क्युलर मोशनची आणखी दोन टाईप, ज्याला म्हणून आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, आपण हे दोन्ही टाईप आपण पाहिलेले आहेत. तर आज आपल्याला सर्क्युलर मोशनची किंवा मग रोटेशनल मोशनशी रिलेटेड असलेले काही टर्म्स किंवा ज्याला म्हणून आपण काही पॅरामीटर्स सर्क्युलर मोशनचे ते आपल्याला पाहायचे आहेत. तर ज्यामध्ये आपला फर्स्ट जो टॉपिक आहे सर्क्युलर मोशनमध्ये, जी फर्स्ट टर्म आहे तर ती आहे रेडियस वेक्टर. बघायचं आपल्याला रेडियस वेक्टर, किंवा याला आणखी ऑरमध्ये म्हणतात पोझिशन वेक्टर. रेडियस वेक्टर और पोझिशन वेक्टर. आणि हा आपण दाखवतो वेक्टर आर ने, वेक्टर आर. ओके, काय असं बघू आपण. तर एक तर सर्क्युलर मोशन आहे आणि ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. कन्सिडर करा की ऑब्जेक्ट हा ह्या सर्कलच्या सर्कमफरन्सवरती सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे अलॉंग दिस सर्कमफरन्स इन अँटीक्लॉकवाइज डायरेक्शन. सर्कलचे सेंटर सी आहे आणि त्या सर्कलची रेडियस आर आहे. मग आता रेडियस वेक्टर म्हणजे काय असेल बघायचं आपल्याला. सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना समजा जो ऑब्जेक्ट आहे तो सध्या इनिशियल कुठे आहे, पॉईंट ए इथं आहे. सध्या कुठे आहे तो पॉईंट ए इथं आहे ॲट टाइम इक्वल टू 0. कारण की सध्या म्हटल्यावर त्यामुळे टाइम कसा असेल तो 0 असेल इनिशियली. सध्या पोझिशन ऑब्जेक्टची जी आहे ती कुठे आहे, ए इथं आहे. आणि ऑब्जेक्ट कुठे आहे, ऑब्जेक्ट आहे सर्कलच्या सर्कमफरन्सवरती. ओके, ए त्याची पोझिशन आहे. आता काय करायचं, रेडियस वेक्टर पाहायचं आपल्याला. रेडियस वेक्टर आपण बघू, आपण तो ड्रॉ करायचा आहे. पहा कसा. तर रेडियस वेक्टर आपण ड्रॉ करायचा आहे सर्कलच्या सेंटर पासून तर ऑब्जेक्टच्या पोझिशन पर्यंत. अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम center of circle to the position of particle on the circumference of circle. आणि मग त्या वेक्टरला म्हणू आपण वेक्टर आर किंवा रेडियस वेक्टर, किंवा त्यालाच म्हणू आपण पोझिशन वेक्टर. अगेन, अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू द पोझिशन ऑफ पार्टिकल ऑन द सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड एज रेडियस वेक्टर और पोझिशन वेक्टर. अगेन, राइट डाउन डेफिनेशन. द vector drawn from center of a circle to the position of a particle on the circumference of a circle is called as radius vector. It is called as radius vector, or it is also called as the position vector. Position vector. It is denoted by vector r. Okay, so this is the definition of radius vector or position vector. Okay, the vector drawn from center of circle to the position of a particle on the circumference of circle and is called as the radius vector or the position vector. याची डेफिनेशन. आता बघूया ह्या रेडियस वेक्टरची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. बघा, सपोज आता आपण असं म्हटलं की ऑब्जेक्ट कुठे आहे, सध्या ए पोझिशनला आहे. आणि मग आपण तिथं आपण त्या पोझिशनला आपण रेडियस वेक्टर ड्रॉ केला आपण, आणि तो कसा आहे, तो हा वेक्टर इथं आहे. ओके, आता ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करता मग समोर जाणार आहे, तो अँटीक्लॉक डायरेक्शन तो समोर जाणार आहे. समजा तो गेला पॉईंट बी इथं, तो गेला बी ह्या पोझिशन इथं. आता बी ही जर त्याची समजा पोझिशन आहे आफ्टर टाइम टी. ओके, ए टू बी जाण्यासाठी त्याला टाइम लागला टी, म्हणून आफ्टर टाइम पोझिशन बी त्याची, आफ्टर टाइम टी पोझिशन त्याची बी आहे. ओके, आता ही पोझिशन असेल तर मग परत आपण काय करू, आपण त्या पोझिशनला आपण रेडियस वेक्टर ड्रॉ करू. आपण तो कुठून, आपण सर्कलच्या सेंटर पासून. सो सर्कलच्या सेंटर पासून तर ऑब्जेक्टच्या पोझिशन पर्यंत इथं आपण वेक्टर ड्रॉ करू. आपण मग वेक्टर आर हा इथं ड्रॉ झाला रेडियस वेक्टर. ओके, आता जसा ऑब्जेक्ट हा सर्कलच्या सर्कमफरन्सवर मूव्ह होत आहे, बरोबर. जसा इनिशियल ऑब्जेक्ट इथे होता, ए पोझिशनला होता, तर रेडियस वेक्टर इथं होता. जसा ऑब्जेक्ट समोर गेला तर रेडियस वेक्टर सुद्धा काय समोर गेलाय. ओके, जसा ऑब्जेक्ट समोर गेला तसा रेडियस वेक्टर सुद्धा काय झाला, समोर मूव्ह झाला. आणि रेडियस वेक्टर हा जो मूव्ह झाला, तर रेडियस वेक्टरने मूव्ह होताना सर्कलच्या सेंटर इथं काहीतरी अँगल कव्हर केला. ओके, रेडियस वेक्टरने मूव्ह होताना सर्कलच्या सेंटर इथे काय केलं, काहीतरी अँगल ट्रेस केला. आणि मग हा जो अँगल असेल, रेडियस वेक्टरने ट्रेस केलेला अँगल, तर या अँगलला म्हणतो आपण अँगुलर डिस्प्लेसमेंट. ओके, तर तो अँगल समजा कन्सिडर करा तो डी थीटा आहे
अँग्युलर डिस्प्लेसमेंट त्याला म्हणू आपण. आणि त्याची ते डी म्हणजे स्मॉल असेल. समजा कन्सिडर करतो स्मॉल अँगल आहे, स्मॉल अँगल डिस्प्लेसमेंट आहे. आणि ही जी आर्क आहे ए टू बी ही आर्क आहे आणि या ए बी या आर्कची लेंथ समजा ते ds आहे. ओके, ds ते पण समजा स्मॉल असेल, स्मॉल लेंथ ऑफ आर्क असेल किंवा आर्क स्मॉल असेल आणि त्याची लेंथ काय असेल ds असणार आहे, स्मॉल लेंथ असेल. आणि मग आता जर समजा एक आपल्याला माहिती आहे, जर सपोज आता आपण म्हटलं पूर्ण सर्कल म्हटलं तर कर्व असतं, परंतु जर आपण या सर्कलचा आपण स्मॉल जर आपण आर्क घेतली, सर्कलची स्मॉल आर्क घेतली आपण, तर स्मॉल आर्कच्या केसमध्ये मग इथं जे आर्क बनणार आहे ते स्ट्रेट लाईन बनेल. स्मॉल आर्क जर घेतली आपण कशी बनणार आहे, स्ट्रेट लाईन बनणार आहे. मग स्ट्रेट लाईन मध्ये मग जर समजा ऑब्जेक्ट समजा स्ट्रेट लाईन मध्ये गेला मग तो कव्हर करणार आहे लिनियर डिस्टन्स. मग आता स्मॉल ds जर म्हटलं आपण, स्मॉल लेंथ ऑफ आर्क म्हटलं आपण, ते काय असेल स्मॉल लिनियर डिस्टन्स सुद्धा म्हणू शकतो त्याला. जर समजा स्मॉल असलं तर मग त्याला सुद्धा काय म्हणू शकतो आपण, स्मॉल लिनियर डिस्टन्स. म्हणजे पहा इथं जर म्हटलं आपण तर ds म्हणजे ज्याला म्हणून आपण स्मॉल लेंथ ऑफ आर्क आहे आणि d थीटा म्हणजे स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. मग रेडियस वेक्टर याची मॅग्निट्यूड आपल्याला दाखवायची आहे किंवा सांगायची आहे, तर ती किती असते? रेडियस वेक्टरची मॅग्निट्यूड तर ती असते सर्कलच्या रेडियस एवढी. ओके, रेडियस वेक्टरची मॅग्निट्यूड किती असणार आहे, सर्कलच्या रेडियस एवढी. सो इट्स मॅग्निट्यूड, रेडियस वेक्टरची मॅग्निट्यूड is equal to the radius of a circle. सर्कलच्या रेडियस एवढी असणार आहे. आणि मग त्याचा फॉर्म्युला काय असेल रेडियस वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा, तो पण बघायचा आपल्याला. सो इट्स गिवन बाय रेडियस वेक्टरची मॅग्निट्यूड इज गिवन बाय या फॉर्म्युला बघू आपण. सो रेडियस वेक्टर याची मॅग्निट्यूड म्हणजे मॉड ऑफ वेक्टर आर आणि इक्वल किती असते, त्याचा फॉर्म्युला असते की लेंथ ऑफ आर्क, तर ती किती आहे, ती आहे समजा ds आणि अपॉन मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट ते किती आहे d थीटा. हा झाला फॉर्म्युला रेडियस वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा. मॉड ऑफ वेक्टर आर इक्वल टू ds अपॉन d थीटा. आणि जे आपण पाहिले ds म्हणजे काय असते तर वेअर जे ds असते तर ds म्हणजे काय असते, स्मॉल लिनियर डिस्टन्स. कारण आपण स्मॉल कन्सिडर करत आहे आणि स्मॉल जर आपण कन्सिडर केलं सपोज तर ती काय असेल लिनियर असेल, स्मॉल लिनियर डिस्टन्स आहे. आणि d थीटा तर हे काय असेल स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. d थीटा इज कॉल्ड एज द स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो वेक्टर आर याची तुम्हाला मॅग्निट्यूड भेटलेली आहे. आता मग आपण वेक्टर आर रेडियस वेक्टर याची युनिट. ओके, तर रेडियस वेक्टर आहे त्याची व्हॅल्यू म्हणजे रेडियस, आणि रेडियस कशामध्ये वेगळं आपण मीटर मध्ये किंवा सेंटीमीटर मध्ये, म्हणून मग रेडियस वेक्टरची युनिट बनणार आहे मीटर किंवा सेंटीमीटर. सो इट्स SI युनिट इज मीटर. रेडियस वेक्टरचं SI काय आहे ते मीटर असणार आहे, स्मॉल एम ने दाखवू आपण. आणि त्याचे जर म्हटलं आपण CGS युनिट तर ते असेल सेंटीमीटर. ओके, आता रेडियस म्हटलं रेडियस वेक्टर याची व्हॅल्यू रेडियस, आणि रेडियस म्हणजे काय असतं लेंथ असणार आहे. मग याचं डायमेन्शन, रेडियस वेक्टरचं डायमेन्शन म्हणजे लेंथ. सो डायमेन्शन्स ऑफ वेक्टर आर रेडियस वेक्टरचे डायमेन्शन्स कसे असणार ते, तर ते L1 म्हणजे लेंथ आहे म्हणून, मास नाहीये 0, टाइम नाहीये 0, याचं डायमेन्शन. आता रेडियस वेक्टर आहे, वेक्टरची आपण मॅग्निट्यूड पाहिली, हा फॉर्म्युला आहे त्याची सुद्धा पाहिली. पण आता रेडियस वेक्टरची डायरेक्शन सुद्धा असते. मग याची डायरेक्शन कुठे असणार आहे, तर आपण ड्रॉ केलेला आहे. आपण ड्रॉ कुठे केला, सेंटर पासून तर कुठपर्यंत, ऑब्जेक्टच्या पोझिशन पर्यंत. म्हणजे आपण सेंटर पासून लांब चाललोय, ड्रॉ करताना आपण सेंटर पासून लांब चाललोय, म्हणून मग रेडियस वेक्टरची डायरेक्शन कशी असेल, अवे फ्रॉम सेंटर. सो इट्स डायरेक्शन इज अवे from center of a circle. ही झाली याची डायरेक्शन.
ओके, आता बघायचं आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सर्क्युलर मोशनचं सेकंड पॅरामीटर इज कॉल्ड एज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बघू, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि हे आपण दाखवतो थिटाने, कारण अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे अँगल आहे म्हणून मग तो आपण दाखवू कशाने, थिटाने. बघू, ओके. तर इनिशियल आपल्याला एक माहिती आहे ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे आणि समजा सध्या ह्या टायमिंगला टाइम इक्वल टू 0 समजा असेल सध्याच्या टायमिंगला, तर ऑब्जेक्टची पोझिशन कुठे आहे, ए इथं आहे. ओके, ए त्याची समजा इनिशियल पोझिशन आहे, ए ही त्याची इनिशियल पोझिशन आहे. इनिशियल पोझिशन ऑफ अ पार्टिकल ॲट टाइम टी इक्वल टू 0. ओके, आणि ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. समजा कन्सिडर तो समोर गेला आणि समोर जाताना समजा आफ्टर टाइम टी तो समोर गेला, पॉइंट पोझिशन बी पर्यंत गेला. ओके, आफ्टर टाइम टी तो पोझिशन बी पर्यंत गेला. मग समजा बी त्याची समजा काय आफ्टर टाइम पोझिशन आहे, फायनल पोझिशन. सो बी त्याची जी आहे फायनल पोझिशन ऑफ अ पार्टिकल आणि आफ्टर टाइम इक्वल टू टी. ओके, आता बघा ऑब्जेक्ट जर समजा ए टू बी जर गेला तर सर्कलच्या सर्कम्फरन्सवर मूव्ह होत आहे. ए टू बी गेला आणि हे जर म्हटलं आपण ए बी, तर ए बी ही सर्कलची आर्क आहे आणि ह्या आर्कची लेंथ किती असेल, एस असेल. सो एस जी आहे, तर एस ती आहे लेंथ ऑफ आर्क ऑफ अ सर्कल. सर्कलच्या आर्कची लेंथ एस असेल आणि हा जो समजा जो सर्कल आहे त्या सर्कलची रेडियस आर असेल. आर इट इज द रेडियस ऑफ सर्कल. आणि आता बघायचं आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असतं. पण जेव्हा ऑब्जेक्ट ए मोशनला होता तर रेडियस वेक्टर इथं होता आणि जसा ऑब्जेक्ट समोर गेला तर रेडियस वेक्टर सुद्धा काय मूव्ह झाला. ओके, ॲज द ऑब्जेक्ट moves along the circumference, radius vector will also move. आणि radius vector मूव्ह होताना त्यांनी काहीतरी अँगल ट्रेस केला, मग त्या अँगल म्हणून आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. ओके, दिस अँगल इज कॉल्ड एज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग थिटा मधला हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो थिटा इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता आपल्याला बघायचं आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन बघायची आहे. पाहा, तर रेडियस वेक्टरने सर्कलच्या सेंटर इथं जो अँगल ट्रेस केला असेल इन अ गिवन टाइम, तर त्या अँगलला म्हणून आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट. द अँगल ट्रेस्ड बाय अ रेडियस वेक्टर in a given interval of time, कुठल्याही पर्टिक्युलर टाइम मध्ये in a given interval of time, आणि अँगल कुठे होता है तो at the center of the circular path, at the center of a circular path, and that angle is called as the angular displacement. Is called as angular displacement. Theta. दाखवतो कशाने आपण तो theta ने. is an angular displacement definition. Again पहा, the angle traced by the radius vector. ट्रेस कोणी केलाय? रेडियस वेक्टरने in a given interval of time, आणि कुठे? at the center of circular path, सेंटरला, is called as the angular displacement theta. आता याचा सिंबल आपण पाहतो की अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशाने दाखवतो आपण? थीटाने दाखवणार आहे. ओके, आता याचा फॉर्म्युला. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय याचा फॉर्म्युला थीटा इक्वल टू, फॉर्म्युला शोधायचा आहे, लेंथ ऑफ एन आर्क. तर आर्कची लेंथ म्हणजे एस अपॉन, आणि अपॉन मध्ये रेडियस ऑफ सर्कल, सर्कलची रेडियस. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला कसा आहे? लेंथ ऑफ आर्क अपॉन रेडियस ऑफ सर्कल. हेन्स थीटा इक्वल टू लेंथ ऑफ आर्क आपण किती म्हटलेला आहे?
एस अपॉन रेडियस ऑफ सर्कल क्या है आर. सो दिस इज एन एक्सप्रेशन फॉर द अँगुलर डिस्प्लेसमेंट थीटा इक्वल टू एस अपॉन आर. ओके, आता हा झाला फॉर्म्युला. आता अँगुलर डिस्प्लेसमेंट याचा युनिट अँगुलर डिस्प्लेसमेंट अँगल आहे, प्लेन अँगल आहे आणि प्लेन अँगलचे कुठलं असते ते रेडियल. म्हणून बघ आता इथं अँगुलर डिस्प्लेसमेंट याचा एस आय म्हणजे असेल रेडियल. सो एस आय युनिट ऑफ थीटा इज रेडियल किंवा त्याला आपण म्हणू आपण रेडियलचा सिम्बॉल रॅड. ओके, आता अँगुलर डिस्प्लेसमेंट अँगल आहे आणि अँगल ही अशी क्वांटिटी आहे की ज्याला डायमेन्शन नसणार आहे, म्हणून मग अँगुलर डिस्प्लेसमेंट ही कशी आहे डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. सो इट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. ओके झालंय. आता राहिला प्रश्न आता याची डायरेक्शन, कारण अँगुलर डिस्प्लेसमेंट आहे याची मॅग्निट्यूड आपण कशी दाखवलेली आहे थीटा इक्वल टू एस अपॉन आर दाखवलेली आहे. बट आता राहिला प्रश्न तर अँगुलर डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे आणि त्याच्यावर दाखवावं लागेल डायरेक्शन. याची डायरेक्शन दाखवू आपण. त्यासाठी तुम्हाला समजावं लागेल की आता समजा एखादा पार्टिकल आहे आणि एखादा पार्टिकल सपोज सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. एखादा पार्टिकल आहे, हा पार्टिकल आणि हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. ओके, सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना समजा कुठेतरी पॉईंटच्या वर सर्कल मोशन परफॉर्म करत आहे आणि मग त्या सर्कलच्या सेंटर मधला एक एक्सिस कन्सिडर करायचा आहे. ओके, सर्कलच्या सेंटर मधला एक एक्सिस कन्सिडर करायचा आहे आणि तो जो एक्सिस असणार आहे तो एक्सिस त्या सर्कलच्या प्लेनला कसा असेल परपेंडिक्युलर. ओके, जो एक्सिस ऑफ रिव्होल्यूशन असेल तर तो कसा असेल सर्कलच्या प्लेनला कसा असेल परपेंडिक्युलर आणि पासिंग थ्रू सेंटर असेल. आता पार्टिकल जर समजा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात त्या सर्कलवरती, सर्कलच्या सर्कमसवरती, तर मग त्या पार्टिकलच्या अँगुलर डिस्प्लेसमेंट याची डायरेक्शन, तर ती डायरेक्शन असते त्या एक्सिसनी. म्हणजे समजा कन्सिडर करा हा जो पार्टिकल आहे या सर्कलमध्ये मूव्ह होत असेल तर या पार्टिकलचं जर म्हटलं आपण अँगुलर डिस्प्लेसमेंट तर ते असेल या डायरेक्शनमध्ये, ते असेल या एक्सिसच्या डायरेक्शनमध्ये. म्हणजे हा एक्सिस ऑफ रेव्होल्यूशन, तर याच्या डायरेक्शनमध्ये असणार आहे अँगुलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन. ओके, थीटा या डायरेक्शन असणार. अगेन आता जेव्हा आपण अँगुलर डिस्प्लेसमेंट आपण कन्सिडर करू आपण तर तेव्हा ते निगेटिव्ह सुद्धा असू शकेल किंवा पॉझिटिव्ह पण असेल. मग निगेटिव्ह केव्हा असेल, पॉझिटिव्ह केव्हा असेल, एक सिंपल लक्षात ठेवायचं आहे. जर ऑब्जेक्ट जर समजा हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल तर अँगुलर डिस्प्लेसमेंट याची डायरेक्शन घ्यायची अपवर्ड डायरेक्शनमध्ये. ओके, आणि ती कन्सिडर करायची पॉझिटिव्ह. आणि जेव्हा समजा एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे क्लॉकवाईज, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट जर परफॉर्म करणार आहे सर्क्युलर मोशन क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये तर त्याचं अँगुलर डिस्प्लेसमेंट हे घ्यायचं डाऊन डायरेक्शनमध्ये, ते घ्यायचं निगेटिव्ह. कारण वरचा आपण पॉझिटिव्ह जर घेतला आपण तर मग डाऊनमधला आपण त्याला घ्यावं लागेल निगेटिव्ह. ओके, समजलं असेल. एक तर बघा आता ऑब्जेक्टच्या अँगुलर डिस्प्लेसमेंट याची डायरेक्शन कशी असते, अलॉंग द एक्सिस असते, पासिंग थ्रू सेंटर, आणि त्या सर्कलच्या प्लेनला कसं परपेंडिक्युलर असणार आहे. आणि जर फॉर अँटी क्लॉक डायरेक्शन angular displacement is in upward direction positive, and for clockwise direction, for clockwise revolution of particle, angular displacement is in downward direction, it is taken as negative. Okay. So its direction, तर त्याची जी डायरेक्शन असणार आहे angular displacement ची डायरेक्शन is along the axis, is along the axis of revolution, is along the axis of revolution. आणि ती जी आपल्याला दाखवायची आहे अँगुलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन दाखवायची आहे, तर ते डायरेक्शन दाखवण्यासाठी आपण दोन रूल यूज करतो आपण. So its direction is along the axis of revolution and it is given by आणि ती आपण देणार आहे is given by two rules. त्यापैकी पहिला रूल आहे राईट हँड थंब रूल, आणि सेकंड जो आहे तो आहे राईट हँडेड स्क्रू रूल. ओके, अँगुलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी असणार आहे अलॉंग द एक्सिस ऑफ रेव्होल्यूशन आणि इज गिवन बाय राईट हँड थंब रूल अँड राईट हँडेड स्क्रू रूल. आता
अँग्युलर डिस्प्लेसमेंट याचं डायरेक्शन जर म्हटलं आपण अलॉंग द एक्सिस आहे म्हणून मग त्याला म्हणतो आपण एक्सियल वेक्टर. हॅन्स अँग्युलर डिस्प्लेसमेंट is an axial vector, is an axial vector. आणि लक्षात ठेवायचं तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट याच्या सोबतच अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर ऍक्सेलरेशन यांची पण डायरेक्शन असणार आहे अलॉंग द एक्सिस ऑफ रिव्होल्यूशन. ते पण आपण स्टेप बाय स्टेप आपण बघू. आपण पर्टिक्युलर टॉपिक आपला चालू झाला की त्या टॉपिक मध्ये आपण त्याची डायरेक्शन सुद्धा आपण कन्सिडर करू, आपण बघू काय असेल तर इथं आपलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालंय, डेफिनेशन झाले, त्याचे फॉर्म्युला वगैरे झालेला आहे, युनिट झालेलं आहे, डायरेक्शन झालेली आहे आणि डायमेन्शन सुद्धा आपण पाहिले, त्याचे डायमेन्शन नसतातच. सो दिस इज अबाउट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, आणखी आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड आपल्याला आणखी 3 पॉइंट्स बघायचे आहेत. आपल्याला 2-3 पॉइंट्स आहेत ते बघायचे आहेत. फर्स्ट पॉइंट याला नोट सुद्धा म्हणून आपण सपोज तर इथं बघ, जर समजा एक ऑब्जेक्ट आहे सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे आणि परफॉर्म करताना ई त्याची इनिशियल पोझिशन आहे, रेडियस वेक्टर इथं असणार आहे. आफ्टर सम टाइम टी तो बी या पोझिशनला जातो, रेडियस वेक्टर समजा तो इथं मूव्ह होतो आणि रेडियस वेक्टर मूव्ह होताना समजा त्याने अँगल कव्हर करतो, रेडियस वेक्टर मूव्ह होताना अँगल ट्रेस करतो, त्या अँगल म्हटलं आपण अँगल डिस्प्ले तो इथे थीटा घेतला आपण. पण जर समजा आणि इथं अँगल जो कव्हर झालेला आहे तो आफ्टर टाइम टी झालाय. ओके, आफ्टर टाइम टी अँगल किती थीटा असेल. पण जर समजा टाइम जर स्मॉल असेल, टाइम काय असेल स्मॉल असेल, सपोज टाइम आहे टी नाही, टाइम आहे स्मॉल टाइम डी टी. ओके, आफ्टर स्मॉल टाइम डी टी. मग टाइम जर स्मॉल असेल तर ऑब्जेक्ट काय थोडाफारच मूव्ह होणार आहे, स्मॉल मूव्ह होणार आहे. मग समजा कन्सिडर करा तो इथं न जाता तर तो जाणार, तो सोबत फक्त इथपर्यंत गेलाय, तो फक्त समजा बी या पोझिशन इथपर्यंतच गेलेला आहे. आणि म्हणून बघा तिथे जे समजा जी आर्क असेल, तिथे जी आर्क असेल, आर्कची लेंथ असेल ती पण काय स्मॉल असेल, इथं सुद्धा मग आर्कची लेंथ असेल ती स्मॉल असेल, मग त्याला म्हणून आपण स्मॉल आर्क डीएस. आणि मग तिथं जो अँगल कव्हर होणार आहे, तिथं जो अँगल रेडियस वेक्टर अँगल कव्हर करणार आहे तो अँगल, हा अँगल सुद्धा स्मॉल असणार आहे, त्या अँगलला म्हणून आपण डी थीटा म्हणून आपण डी थीटा. मग आता इथे बघा, मग जर समजा टाइम जर स्मॉल असेल तर मग तेव्हा त्या केसमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, त्याचा फॉर्म्युला कसा असणार आहे, सिम्पली या थीटा ठिकाणी इथे डी थीटा येणार आहे आणि एच ठिकाणी इथं डीएस येणार आहे, बाकी फॉर्म्युला तोच राहणार आहे. इफ अ पार्टिकल, एखादा पार्टिकल आहे कवर्स स्मॉल अँगल, कवर्स स्मॉल अँगल म्हणा किंवा अँग्युलर डिस्प्लेसमेंट, स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि ते किती आहे डी थीटा आणि इन स्मॉल इंटरवल ऑफ टाइम किंवा स्मॉल टाइम, इन स्मॉल इंटरवल ऑफ टाइम डी टी. तर तेव्हा त्याचं आणि तेव्हा त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट फॉर्म्युला देन, तर तेव्हा त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट फॉर्म्युला कसा बनणार आहे, तो बनणार आहे डी थीटा इक्वल टू डी एस अपॉन आर बनणार आहे. ओके, या आर ला आपण कशी शिकू आपण म्हणजे आर इंटू डी थीटा इक्वल टू काय डी एस. ओके, डी एस ज्याला म्हटलं आपण स्मॉल डिग्री डिस्टन्स म्हटलेलं आहे इन केस ऑफ सर्क्युलर मोशन, तर त्याचा फॉर्म्युला कसा आलेला आहे आर इंटू डी थीटा आलेला आहे. इथं दोन्ही स्केलर्स आहे, आर म्हणा डी थीटा म्हणा किंवा समजा डी एस, हे सगळे कसं स्केलर्स आहे, हे स्केलर मध्ये सुद्धा रिलेशन आहे, डी एस डी थीटा आणि आर मध्ये रिलेशन. आणि याला जर म्हटलं आपण वेक्टर फॉर्म मध्ये, सो इन वेक्टर फॉर्म मध्ये याला आपण कसं नाव आपण वेक्टर डीएस आणि इक्वल टू काय आपण इथं वेक्टर आर क्रॉस, इथं डॉटच्या ठिकाणी काय क्रॉस येणार आहे आणि डीएस हा सुद्धा वेक्टर, सगळ्यांमध्ये वेक्टर येणार आहे. सो वेक्टर डीएस इक्वल टू वेक्टर आर क्रॉस वेक्टर डी थीटा. यावर तुम्हाला आपलं काय दिसत आहे की इथं वेक्टर आर हा एक वेक्टर डी थीटा आहे दुसरा वेक्टर, दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय असते वेक्टर डीएस असते. लक्षात वेक्टर आर वेक्टर डी थीटा या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय असते वेक्टर डीएस असते. ओके, तर हे झालं अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा फर्स्ट पॉइंट. आपला सेकंड पॉइंट बघू. सपोज ऑब्जेक्ट आहे ए पोझिशनला, ओके, आणि तो समजा आणि रेडियस वेक्टर इथं असेल, समजा ऑब्जेक्ट पोझिशन ए आहे, रेडियस वेक्टर इथं आहे. ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे अँटीक्लॉक डायरेक्शन मध्ये समोर जाणार आहे, तो समोर गेला, सपोज तो इथपर्यंत आला. जर समजा ऑब्जेक्ट इथं जर पोहोचला समजा असता काहीतरी पोझिशन डी पोझिशन काहीतरी असेल त्याची, ओके,
जेव्हा ऑब्जेक्ट आहे ए या पोझिशनला तर रेडियस वेक्टर इथं आहे, आणि जसा पार्टिकल किंवा ऑब्जेक्ट हा समोर गेला तर रेडियस वेक्टर सुद्धा मूव्ह झाला, आणि जर ऑब्जेक्ट इथं जर पोहोचला तर मग तो रेडियस वेक्टर अँगल किती कव्हर करणार आहे, इथे अँगल किती कव्हर होईल, तो अँगल कव्हर होणार आहे 90 डिग्री. ओके. आणखी ऑब्जेक्ट समोर गेला, सपोज इथपर्यंत आला, सपोज इथपर्यंत ह्या पॉईंटपर्यंत आला तर रेडियस वेक्टर हा इथे येणार आहे, रेडियस वेक्टर हा इथे येईल, त्यामुळे अँगल कव्हर होणार किती 180. आणखी जर ऑब्जेक्ट इथं जर पोहोचला, समजा या पोझिशन पोहोचला तर अँगल आणखी एक कव्हर होणार आहे 270. आणि परत जर समजा तो इथं आला, परत ए पोझिशनला वापस आला, परत तो ए पोझिशनला वापस आला, इथं आला, तर मग अँगल किती कव्हर होणार आहे, पूर्ण अँगल सर्कलचा तो असतो 360, तर इथं अँगल कव्हर होणार आहे 360. एक पोझिशन पासून स्टार्ट झाला होता ऑब्जेक्ट आणि परत इथं पोहोचला, म्हणजे झालं इथं 1 रेव्होल्यूशन पूर्ण, आणि 1 रेव्होल्यूशन मध्ये त्याने अँगल किती कव्हर केला 360 डिग्री किंवा 2 पाय रेडियन. हे लक्षात ठेवायचं आहे की सर्क्युलर मोशन फॉर्म करणारा पार्टिकल तो एक रेव्होल्यूशन मध्ये अँगुलर डिस्प्लेसमेंट किंवा अँगल ट्रेस करतो 360 डिग्री किंवा 2 पाय रेडियन. इन 1 revolution object covers angular displacement and it is equal to 360 degree or 2 pi radian. Okay. In one revolution, object cover angular displacement, it is equal to theta equal to 360 degree or 2 pi radian. Next, आपण सेकंड पॉइंट आता थर्ड पॉइंट बघायचा आता आपल्याला डिफाइन करायचा आहे 1 रेडियन अँगुलर डिस्प्लेसमेंट. 1 रेडियन अँगुलर डिस्प्लेसमेंट, 1 रेडियन अँगुलर डिस्प्लेसमेंट आपल्याला डिफाइन करायचं आहे. बघू काय असते. आपल्याला अँगुलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे किंवा थीटा इक्वल टू एस अपॉन आर. अँगुलर डिस्प्लेसमेंट इक्वल टू लेंथ ऑफ आर्क अपॉन रेडियस ऑफ सर्कल. आता समजा कसं करा की सर्कल आहे, सर्कलची रेडियस समजा सपोज काहीतरी आहे 2 सेंटीमीटर असेल, आणि जी लेंथ आहे समजा आर्कची लेंथ सपोज ती सुद्धा किती आहे 2 सेंटीमीटर आहे. रेडियस सुद्धा 2 सेंटीमीटर आणि आर्कची लेंथ सुद्धा किती 2 सेंटीमीटर. ओके. तर मग इथं जर समजा आर्कची लेंथ समजा रेडियसच्या सर्कल एवढी असेल, सर्कलची रेडियस एवढी असेल, तर इथे आन्सर किती देणार आहे 1. ओके. मग थीटा किती बनणार आहे, थीटा बनणार आहे 1, आणि थीटाची युनिट काय असते रेडियन, म्हणजे 1 रेडियन, म्हणजे अँगल किती बनणार आहे 1 रेडियन. बट केव्हा, जेव्हा लेंथ ऑफ आर्क ही किती असेल, आर्कची लेंथ किती असणार आहे सर्कलच्या रेडियस किती असणार आहे. ओके. तेव्हा म्हणून पाहता मग आपण असं म्हणू शकतो, आपण समजा आपल्याला जर 1 रेडियन अँगल डिफाइन करायचं आहे, 1 रेडियन अँगुलर डिस्प्लेसमेंट डिफाइन करायचं आहे. ओके. मग आता बघ, तर 1 रेडियन अँगल डिस्प्लेसमेंट काय, तर अँगल असणार आहे, तो काय असेल अँगल असणार आहे. आणि कोणी सेपरेट केला असेल आर्कने, ही जी एबी आर्क आहे त्या आर्कने सर्कलच्या सेंटर इथं सेपरेट केला असेल, आणि आर्कची लेंथ किती असणार आहे, ती असेल रेडियस एवढी असणार आहे. डेफिनेशन बघू आपण 1 रेडियन अँगल डिस्प्लेसमेंट डेफिनेशन. सो 1 रेडियन अँगुलर डिस्प्लेसमेंट, तर हे काय असतं, हा असतो अँगल, इज अ अँगल, इट इज अ अँगल. आणि तो अँगल कोणी सबटेंड केला, आर्कने. अँगल सबटेंडेड आणि पुढे सबटेंडेड बाय अन आर्क, आणि पुढे सबटेंड होत आहे, ऍट द सेंटर ऑफ सर्कल, ऍट द सेंटर ऑफ अ सर्कल. आणि आर्क जे आहे ते आर्क कशा प्रकारचे आहे की ज्या आर्कची लेंथ सर्कलच्या रेडियस एवढी आहे. having length equal to the radius of a circle. क्या पता असं म्हणू शकतो आपण, 1 radian is the one radian angular displacement. It is the angle subtended by an arc
ओके. आणि कुठं सबटेंड होतं ॲट द सेंटर ऑफ सर्कल. आणि कुठली आर्क आहे अशी आर्क की ज्या आर्कची लेंथ हॅव्हिंग लेंथ इक्वल टू द रेडियस ऑफ दॅट सर्कल. ज्या आर्कची लेंथ रेडियस एवढी असणार आहे तर त्या आर्कने सर्कलच्या सेंटर इथं सबटेंड केलेला अँगल म्हणजे 1 रेडियन अँगुलर डिस्प्लेसमेंट. ओके. सो आपल्याला हे 3 तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. ओके. नेक्स्ट आपण बघू आपण अँगुलर वेलॉसिटी नेक्स्ट टॉपिकमध्ये.